वाहन आहे जे आपण पिकअप वाहन म्हणतो, आपल्याला छोटा हत्ती म्हणतो। या ठिकाणी या वाहनाला धडक दिलेला आहे 23वा आणि बसच्या पुढे देखील काही गाड्या आहेत त्या फसलेल्या पाहायला मिळतात। 24 ते 25 गाड्या आणि हे 4 चाकी वाहन आहे। या 4 चाकी वाहनाकडे मी कॅमेरामॅनला म्हणतो माझ्या की त्याने दाखवावे। हे 25वे वाहन, जवळपास 25 ते 26 वाहनांना या बसने धडक दिली असून अतिशय भयंकर, अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। हा अपघात जवळपास सायंकाळच्या वेळी घडलेला आहे आणि जे येथील स्थानिक आमदार आहेत दिलीप लांडे यांच्या माहितीनुसार 30 ते 35 लोकांना या दुर्घटनेमध्ये जखमी झालेले आहेत। 3 लोक मृत झालेले आहेत आणि 4 लोक या ठिकाणी सिरियस आहेत अशी माहिती त्यांच्याकडून मिळते। कॅमेरा पर्सन कृष्णा पवारसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। तर ही दृश्य आपण सध्याची थेट दृश्य पाहतो आहोत। एका आंबेडकर नगर मधल्या कमानीमध्ये ही सध्या बेस्ट बस आपल्याला अडकल्याचं पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण बेस्ट बसला काढण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडून केलं जात आहे। या संपूर्ण भीषण अपघातामध्ये जवळपास 30 ते 40 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। बस चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता असा स्थानिकांनी आरोप केलाय, परंतु या दुर्दैवी घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आणि 25 जण जखमी झालेले आहेत। तर ही दुर्दैवी दुर्घटना जी आहे ती आपण पाहतो आहोत। बेस्ट बसनं जवळपास 30 ते 40 वाहनांना धडक दिलेली आहे। संपूर्ण आढावा जो आहे तो आपल्या प्रतिनिधींनी घेतलाय। जवळपास अर्धा किलोमीटर ही संपूर्ण बस जी आहे ती अत्यंत भरधाव वेगानं तिनं गाड्यांना धडक देत त्यामध्ये 4 चाकी असतील, दुचाकी असतील, या संपूर्ण धडक दिलेली आहे आणि यामध्ये काही नागरिक देखील चिरडले गेलेले आहेत। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर जवळपास 25 नागरिक हे सध्या जखमी आहेत। हा संपूर्ण अपघात जो आहे तो अत्यंत भीषण होता। हा संपूर्ण कुर्ला LBSचा वर्दळीचा परिसर आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये संध्याकाळच्या वेळेला जी आहे ती मोठ्या प्रमाणावर गर्दी असते आणि त्याच गर्दीच्या वेळेला बेस्ट बसचा हा संपूर्ण थरार जो आहे आणि अपघात जो आहे तो घडलेला आहे। या दुर्दैवी घटनेमध्ये काही नागरिक गंभीर जखमी झालेले आहेत। काही नागरिकांना भाभा रुग्णालयातून सायन रुग्णालयामध्ये देखील उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती माहिती दिलेली आणि पोलिसांना या संपूर्ण प्रकरणात तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याची देखील त्यांनी सूचना दिलेली आहे। हा संपूर्ण अपघात घडल्यानंतर नागरिकांकडून सांगण्यात आलं की जवळपास अर्धा ते 1 तास तिथल्या नागरिकांनी जे तिथे जखमी झाले होते त्यांना रुग्णालयात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यानंतर प्रशासनाकडून तिथं मदत जी आहे ती पोहोचवण्यात आलेली आहे। पोलिसांकडून संपूर्ण घटनास्थळावरती आता बॅरिकेडिंग करण्यात आली आणि ही बेस्टची बस जी आहे ती आता तिथून काढण्याचं काम जे आहे ते करण्यात येतंय। 8332 अशी ही बस आहे आणि कुर्ला स्टेशनच्या परिसरात ही बस आपल्याला पाहायला मिळते। हीच ती बस आहे ज्या बसनं जवळपास 30 ते 40 गाड्यांना धडक दिली आणि यामध्ये जवळपास 25 पेक्षा जास्त नागरिक जखमी झालेत, तर 3 जणांचा या मोठ्या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। या संपूर्ण घटनेचा CCTV जो आहे तो समोर आलेला आहे। त्या CCTV मध्ये जी घटना आहे ती अत्यंत कशी घडली ते आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत भरधाव वेगाने ही गाडी जी आहे ती या संपूर्ण CCTV मध्ये जाताना दिसते आणि यामध्ये नागरिकांना अक्षरशः चिरडत आणि गाड्यांचा चक्काचूर करत हा संपूर्ण अपघात जो आहे तो घडलेला आहे।